बबलू या लिस्ट मधलं एकही सामान विसरायचं नाही हं. सगळं नीट चेक करून आण. वहिनी आजपर्यंत मी काय विसरलोय का? हा, डोंट वरी. आणि हो पटकन घरी या, इथे तिथे फिरत बसू नका. काय सावली वहिनी, आजपर्यंत मी कुठे फिरायला गेलोय काय? आणि कोणावर फिरणार? आता ते किरण पण नाही आता फिरायला गेलो असतो ना. ती नसली म्हणून काय झालं? अहो आज संक्रांत आहे, तिला फोन करून तिळगुळ पाठवा. काय आयडिया वहिनी, एक काम करतो, पहिलं सामान घेऊन येतो, मग तिळगुळ आणि लाडू सोबत फोटो पाठवतो. लाडू हा, मी लाडू. बरं, हलवा विसरायचा नाही अजिबात, आणि ओटीचं सामान पण कळलं. आणि सगळं सामान नीट बघून घेऊन या. हो, आणि हिशोब पण नीट कर. आता जाऊ का? तुमचं संपेपर्यंत ना आई यायच्या. नाही नाही, जा. आता कसे घाबरले आई बोलले. घे. आई याच्या कल्पनेने सुद्धा टेन्शन येत आहे. हो ना. तारा अगं किती वेळ झाला, ये ना लवकर. आणि लक्षात ठेव, काळी साडी नको. हो, किती वेळ सांगशील? आणि नेसली तरी काय होतंय? अगं नाही, अगं उगाच रिस्क नको का बाबा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बाबा सांगा ना तुम्ही तिला. ओके. आय एम रेडी, लेट्स गो. वा तारा बेटा, छान दिसतेस. वेलकम. अच्छा सोम, तू गाडी आणलीस का? हो. गुड. मग तुझ्या गाडीतनं जाऊया, कारण जसं काळ्या रंगाच्या साडीची रिस्क नको, तशी गाडीची पण रिस्क नको. कुठलीच रिस्क नको, जाऊया. गुड, चल. वहिनी हे सगळं तुम्ही? हो, तुझ्यासाठीच आहे. तुझी पहिली संक्रांत आहे ना, उत्तमच झाली पाहिजे. आणि ही सगळी कल्पना अमृता वहिनींचीच होती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सोहम, आपण आल्यापासून आपल्या रूम मध्ये नाही गेलोय. अगं मग आता जाऊन ये, आणि तुला काही घेऊन जायचं असेल सामान तर तेही घेऊन जा, पण लवकर या प्लीज. चल. खरं तर आज तुमच्या दोघींमुळेच माझ्या मुलीची पहिली संक्रांत साजरी झाली. खरं तर आमची खूप इच्छा आहे की ताराने लवकरात लवकर घरी परत यावं, पण आईंपुढे आमचं कुणाचंच काहीच चालत नाही. हो ते झालंच, पण तिची इच्छा तुमच्या दोघींमुळेच पूर्ण झाली. त्यासाठी मनापासून थँक्यू. सगळे विठ्ठलाचीच कृपा आहे. हो ना. तुम्ही इथे कसे काय? नाही काही नाही, तिळगुळ द्यायला आलो होतो. एकटेच आलात का? नाही हो, नाही म्हणजे हो म्हणजे हा, तिळगुळ द्यायला आलात ना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही उशिरा येणार होतात ना? हो, उशिरा येणार होतो, पण कार्यक्रम रद्द झाला म्हणून आलो लवकर. चालेल ना? कोण आहे? मी बबलू आहे. हे बबलू, तुला काही कळतं की नाही? प्रायव्हसी नावाची गोष्ट असते की नाही? प्रायव्हसी घाल चुलीत. का काय झालं? आई आलेत. मॉम आली आहे? बबलू, जर तू माझी मस्करी करत असशील तर प्लीज थांबव. अरे मस्करी नाही करत, त्या आई आल्या. आता सांग मला काय करायचं? खरंच मॉम आली आहे? आतपर्यंत जाऊन काय केलंस? यार बबलू, ही मस्करी करायची वेळ आहे का? प्लीज बी सिरियस.
पारा हळू बोल तिकडे मॉम आले तू बोट मोठ्याने काय बोलतेस तारा ए आई आई, तुम्ही दोघं बाहेर काय करतायत? तो मी आज जाऊ, मी बाहेर थांबतो आणि काय झालं तर मी सांगतो तुम्हाला. आज जाऊ त्या जाऊ. हे सगळं काय आहे? आई ते मी सावलीची ओटी भरली ना. माझी हो माझी चोटी भरली. अच्छा, कशी काय अचानक मोठी भरली? ते तुम्हाला तिळगुळ द्यायचा राहिलाच ना, घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तारा कुठे? तारा इथे नाही. तारा इथे कशी काय? तिने आली. मी एकटाच आलोय. नाही ठीक आहे, पण याच प्रश्नाचं उत्तर माझ्या दोन्ही सुनांना देऊ दे. तारा कुठे? नाही आई, असं काहीच नाही आहे. तुम्ही दोघी जणी खोटं बोलताय. तारा इथे आहे आणि तुम्ही दोघींनी तिला लपवलंयत. नाही, तिला लपवलं, तिची पर्स लपवायची राहून गेली. तारा, तारा, तारा. खोटं बोललात ना माझ्याशी? फसवणूक केलीत माझी, माझा विश्वासघात केलात. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, तारा मला इथे माझ्या घरात नकोय. तरी सुद्धा तिला इथे आणलत, संक्रांतीचा सण साजरा केलात, मग मी येणार म्हणून तिला लपवलत. लाज नाही वाटली तुम्हा सगळ्यांना हे सगळं करताना? हा, एवढी हिंमत तुम्हा सगळ्यांची? नाही, आता मला कळतंय माझ्या परोक्ष माझं घर तुम्ही सगळेजण कसं चालवणार ते कळतंय मला. तिलोत्तमा, हे बघ प्लीज जरा शांत हो ना. तुम्ही शांत बसा. तुम्हाला खूप पुळका आहे तुमच्या मुलांचा. मला जरा बोलू द्या. आणि तुम्हाला सुद्धा कळतंय हे लोक चुकलेत, तरी सुद्धा त्यांची बाजू घेताय तुम्ही. सांगा, पटकन सांगा, ही सगळी कोणाच्या डोक्यातली सुपीक आयडिया आहे? सांगा.